वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा खेळ आता खल्लास झालेला आहे। सीआयडीने धक्कादायक खुलासे आरोपपत्रामध्ये केलेले आहेत। नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया। नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे। मंडळी, मागच्या 2 महिन्यांपासून राज्यामध्ये संतोष देशमुख हत्याकांड गाजत आहे। या प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जाते आहे आणि या बाबतीतलं आरोपपत्र आता सीआयडीने न्यायालयात दाखल केलं। या आरोपपत्रामध्ये धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। संतोष देशमुख हत्याकांडामध्ये वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे आणि खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांनी अडथळा आणला, म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली असे आरोपपत्रात म्हटलं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळा घटनाक्रम समजून घेणार आहोत। तर याची सुरुवात झाली 8 ऑक्टोबर 2024 ला। याच दिवशी अवधा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंना वाल्मिक कराडने धमकी दिली। 2 कोटी रुपये द्या तरच कंपनीचे कामं चालू ठेवू देऊ, अशी धमकी त्याने विष्णू चाटेच्या समोरच दिली होती। त्यानंतर 29 नोव्हेंबरला कराडने चाटेच्या फोनवरून परत एकदा सुनील शिंदेना धमकी दिली। या दिवशी सुदर्शन घुलेने कंपनीत जाऊन सुद्धा धमकी दिली होती। त्यानंतर 6 डिसेंबरला घुले आणि सांगळेने कंपनीत जाऊन सुरक्षा रक्षकाला मारलं। 2 कोटी द्या नाहीतर कामं बंद करा अशी धमकी दिली आणि यावेळी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी मसदोगचे सरपंच संतोष देशमुखांना फोन केला आणि यावेळेस देशमुखांनी घुलेला कंपनी बंद करू नकोस, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली। पण सुदर्शन घुलेने मात्र त्यांना धमकी दिली। त्यानंतर विष्णू चाटेने सुद्धा अनेक वेळेस देशमुखांना धमकी दिली होती। 7 डिसेंबरला सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला आणि त्यावेळेस कराडने सांगितलं की आपल्या मदत कोणी येईल त्याला आडवं करा, कामाला लागा अशी सूचना दिली आणि त्यानंतर हे सगळे चांदूर फाट्याजवळ हॉटेल तिरंगामध्ये भेटले। त्याच्या सगळ्यांनी कट रचला आणि संतोष देशमुखांना मारण्याचं ठरलं। 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजता या सगळ्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि अत्यंत निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात आली। असे धक्कादायक खुलासे आता या आरोपपत्रामध्ये झालेले आहेत। त्यामुळे आता वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा खेळ खल्लास झालेला आहे। संतोष देशमुखांचे कुटुंबीय जो न्याय मागतात त्याची सुरुवात आता झालेली आहे असं म्हणता येईल। मंडळी, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।